नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे मालवणी पद्धतीचा सुकटचा रस्सा दाखवणार आहे। तो रस्सा दाखवण्यासाठी मी इथे सुकट घेतली आहे। ही पहा, ही मोठी सुकट आहे, ती मी इथे सोलून घेतलेली आहे। तुम्हाला आता ती कशी सोलायची ते मी दाखवते। ही अशी सुकट घ्यायची, त्याचं डोकं आणि शेपटीकडचा भाग काढून टाकायचा आणि आपण असं बाजूला ठेवून द्यायचं। अशा प्रकारे ही सगळी आपण सुकट निवडून घ्यायची आणि ही सुकट निवडून घेतल्यानंतर असं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ही सुकट भिजवून ठेवायची। शक्यतो आपण काय करायचं, आपण सुकट निवडताच आपण त्या पाण्यामध्ये टाकायची। आता मी दाखवते ते, ही अशी आपण सुकट निवडायची, शेपूट आणि पाय असे काढायचे, बारीक बारीक ते टोचतं ते आपण काढून घ्यायचं आणि असं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आणि आपलं वाटण होईपर्यंत ते छान भिजून निघतात। त्याच्यासाठी आता लागणारं वाटण घेऊया आपण। इथे ओलं खोबरं घेतले, 1 वाटी ओलं खोबरं घेतले किसलेलं, 2 मीडियम आकाराचे कांदे रफली चिरलेले घेतले, 1 मीडियम आकाराचा टोमॅटो रफली चिरलेला घेतलाय, 3 टेबलस्पून धणे आहेत, हे अख्खे धणे घातलेत त्यामध्ये आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये 1.5 टीस्पून मिरची पावडर घालायचे, ही साधी मिरची पावडर आहे। आणि त्यानंतर पुन्हा आपण मिरची पावडर घालायचे, ही मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, 1 टीस्पून घालायचे, जेणेकरून आपल्या रश्श्याला लाल रंग यायला पाहिजे। हळद 1 टीस्पून घालायचे, माशाला हेऊस वास असतो त्याच्यामुळे हळद थोडी जास्त घालायची आणि चवीनुसार मीठ घालून ह्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला। ही पहा, अशी मस्त पेस्ट करून घ्यायची। आता त्याला फोडणी घालण्यासाठी आपण कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेऊया। तेल कढल्यानंतर पाव कांदा बारीक चिरलेला घ्यायचा आहे, तो त्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। कांदा परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुकट घालायची आहे, जी आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती, ती सुकट अशी पिळून घेऊन त्या कांद्यामध्ये टाकायची। अशा प्रकारे आपण सगळी सुकट कांद्यामध्ये टाकून घेऊया। सुकट कांद्यामध्ये टाकून झाल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायची आपण ती आणि ती परतवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ताटली घ्यायची त्याच्यावर झाकायला आणि ती ताटली झाकून त्या ताटलीवरती पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपली सुकट शिजली पाहिजे। हे पहा, असं पाणी घालून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनी बघा आपली सुकट छान शिजलेली आहे। आपण परतवून घेऊया सुकट ती। आणि आता ह्या स्टेजला आपण काय करायचं आहे, आपण जे वाटण केलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं, ते वाटण त्यामध्ये फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळं वाटण घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ज्या प्रमाणात पाणी हवं आहे, जेवढं पातळ किंवा घट्ट रस्सा हवा आहे, त्या रश्श्याच्या प्रमाणात आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते पाण्याचं प्रमाण झाल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 कोकम घालून घ्यायचे आणि ढवळून घ्यायचा आहे रस्सा आपल्याला। आणि आता त्या रश्श्याला छान उकळी येऊ द्यायची आणि आधेमध्ये थोडासा रस्सा असा ढवळून घ्यायचा आहे आपल्याला। मंद गॅसवर आपण रस्सा ठेवायचा आहे आणि हा असा रस्सा उकळू द्यायचा आहे। पहा किती छान उकळी आली आहे त्या रश्श्याला। या वाटणामध्ये 3 ते 4 प्रकारचे रस्सा करू शकतो आपण। आणि पहा, आता मी इथे रस्सा सर्व करायला घेते। हा रस्सा तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। किती छान दिसतोय की नाही रस्सा, चवीला असा खूप सुंदर लागतो। चला तर मग कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।